विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कावळे कृष्ण सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही विद्यार्थी नवीन विद्यार्थी 10वीला गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे। तर पहा, आज आपण जॉमेट्रीचा म्हणजे भूमितीचा गणित भाग 2 चा पहिला चॅप्टर चालू करणार आहोत। त्याच्यातला पहिल्या चॅप्टरमध्ये एक प्रॉपर्टीज आहेत, 3 प्रॉपर्टीज आहेत, 3 प्रॉपर्टीज आहेत। रेशो ऑफ द एरियाज टू ट्रायंगल्स, त्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की बाबा जर बेस आणि हाईट इक्वल असेल तर त्यांचा मल्टिप्लाय करावा। जर बेस इक्वल असेल तर निघणार रेशो जे आहे तो हाईटच्या रेशोमध्ये असतं, आणि जर हाईट इक्वल असेल तर बेसच्या रेशोमध्ये, बेस इक्वल असेल तर हाईटच्या रेशोमध्ये, आणि दोघं जरी इक्वल असतील म्हणजे ज्या पद्धतीने इथं तुम्हाला दाखवलेल्या आहे बुकमध्ये शेवटची प्रॉपर्टी मीडियन असेल आणि पॅरलाइन्सच्या मिडलला असेल तर त्यावेळेस त्यांचं रेशो 1/1 म्हणजे इज इक्वल टू 1 असतं। अशा पद्धतीने 3 कंडिशन दिलेले आहेत, फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन, आणि हेच अशाच पद्धतीने तिसरी कंडिशन आहे। त्याचबरोबर ते जे आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स तर तेही त्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर याच्यात डायरेक्ट आपण काय करू, त्यावेळेस प्रॉपर्टी तुम्हाला पुस्तकामध्ये एकदम व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे। जर काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करेन। तर आता आपल्याला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.1 चालू करायचं आहे। रिमेंबर दिस एक दिलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल, रिमेंबर दिस मध्ये 3 प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत। रेशो ऑफ द एरियाज टू ट्रायंगल्स इक्वल टू द रेशो इज द प्रोडक्ट ऑफ द बेस अँड द करस्पॉन्डिंग हाइट्स। सेकंड आहे एरियाज ऑफ द ट्रायंगल्स विथ द इक्वल हाइट्स आर द प्रोपोर्शनल्स टू देअर द करस्पॉन्डिंग बेसेस। एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ द इक्वल बेसेस द प्रोपोर्शनल टू द देअर द करस्पॉन्डिंग हाइट्स। अशा पद्धतीने 3 प्रॉपर्टीज आहेत, त्या 3 प्रॉपर्टीजवरच हे पुढचा 1.1 डिपेंड आहे। तर 1.1 चा पूर्ण भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे, पूर्ण सगळं एका व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट फायनल करणार आहोत। तर पहा, प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहायचं आपल्याला काय आहे। क्वेश्चन नंबर 5 काय म्हणलंय, बेस ऑफ द ट्रायंगल्स 9, ट्रायंगलचा बेस सांगितलेला आहे। त्याला आपण काय करू, पहिला असल्यामुळे B1 करू, 9 आहे, आणि त्यानंतर हाईट इज 5 म्हणले, H1 बरोबर काय करू 5 करू। नंतर बेस ऑफ द अदर ट्रायंगल्स म्हणजे दुसऱ्या म्हणल्यामुळे त्याला काय करू B2 करू, B2 बरोबर 10, आणि त्यानंतर हाईट इज 6 म्हणजे H2 बरोबर किती दिलेला आहे 6। फाइंड द एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स म्हटलेला आहे। तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल असं विचारलेलं आहे। त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे। तर पहा, एरिया ऑफ डायरेक्ट असे घेऊ, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR। 2 वेगवेगळे ट्रायंगल्स काढून घेऊ आपण अशा पद्धतीनं। याला नाव देऊ ABC, असं नाव, याला एक काढू PQR। हे त्याची हाईट असेल, बेस असेल, ही हाईट असेल, बेस असेल, इथं D नाव देऊ, इथं S नाव देऊ। ओके, मग ह्या पद्धतीने घेतलं तर चालेल, किंवा त्याला एरिया ऑफ असं बी लिहिलं तर चालेल, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल। नाव न देता जर घेतला तरी त्या पद्धतीने असं घेतलं तरी चालेल। इथं काय असेल, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट। त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर विचार केला, एरिया ऑफ ट्रायंगल जर बघितलं तर 1/2 बेस इंटू हाईट हे फॉर्म्युला आहे। मग 1/2 कॅन्सल होते, फक्त राहते बेस इंटू हाईट। तर इथेही तसंच, इथं आपण काय करू, आपण बेस घेऊ। आता इथं ABC घेतलं तर ABC मध्ये घेऊ आपण, बेस कोणता आहे BC, आणि हाईट कोणती आहे AD। इथं काय असेल, बेस आहे QR इंटू हाईट कोणती आहे PS। ओके, पहा BC किती दिलेला आहे, म्हणजे पहिले आता बेस B1 का दिलेला आहे 9 दिलेला आहे, 9 इंटू 5 आणि 10 इंटू 6। पहा काय होईल आन्सर, इथं 9 5 45, 9 5 45 आणि 10 6 60। बघा 15 3 जा आणि 15 4 जा, 3/4 किंवा 3:4। हे तुमचं गणित एवढ्यावरच येऊन जाते, 3/4। हेही लिहिलं तर चालेल, हेही लिहिलं तर चालेल। जर तुम्हाला असे नावच काय नाही द्यायचे तर इथं बघा, इथं त्या पद्धतीने सांगतो। तर पहा असंही लिहिलं तर चालेल, B1 इंटू H1, B2 इंटू H2। पहा किती आहे 9 × 5 आणि 10 × 6 काय झाला हो
इथं झाला 45, इथं झाला 60. काय झालं 3/4. 3:2. कसे घ्यायचं चालेल, ते रेशो का असेल 3:4. ह्या अशा पद्धतीने गणित सॉल्व्ह करून घ्यायचं. ह्याही पद्धतीने सोडवलं तरी चालेल, ह्याही पद्धतीने सोडवलं तरी चालेल, कुठल्याही पद्धतीनं नाव वगैरे देऊन घ्या किंवा बिगर नावाचं लिहून घेतलं तरी चालेल. हे सेकंड मेथड आहे. हेही सोपं आहे, हेही सोपं आहे. फक्त इथं काय केलं आपण नावं दिलेले आहेत. मग खाली आपण लिहू शकतो. काय लिहू, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. इथे तुम्हाला काय विचारलं होतं, फाइंड द रेशो ऑफ द एरिया of this triangles are 3/4. ओके, हे अशा पद्धतीने पहिलं गणित सॉल्व्ह करता येते. लिहून घ्यायचं असेल टेक द स्क्रीनशॉट. BC परपेंडिक्युलर AB सांगितलेला आहे आणि AD परपेंडिक्युलर AB सांगितलेला आहे. इथे दिलेला आहे BC = 4 आणि AD = 8. तर पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. फिगर काढून घेतो मी. फिगर इथे दिलेली आहे. हे असं आहे, हे असं आहे, हे तर आहे, हे असं आहे. ओके, इथं A आहे परपेंडिक्युलर, इथं परपेंडिक्युलर, इथं D आहे, इथं B आहे आणि इथं C पण आहे. ओके, तर पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये पहा, ABC मध्ये हा बेस आहे, ही हाईट आहे. ADB मध्ये AB बेस आहे, AD हाईट आहे. तर त्याच पद्धतीने पहा, याच्यामध्ये बेस इंटू हाईट जर घ्यायचं म्हणलं तर दोघांचा AB इथे काय होणार आहे, AB इंटू BC आणि परत इकडे काय होईल AB इंटू AD. बघा AB कॅन्सल झाला, शिल्लक राहिले BC बाय AD. BC काय दिलेलं आहे इथं 4, AD काय दिलेला 8 आहे. 4 1 4, 4 2 8. आन्सर का असेल 1/2 आन्सर असेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला रिझन लिहावं लागेल. काय रिझन द्यायचं, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. हॅव्हिंग इक्वल बेस म्हणजे समान पाया असलेले त्रिकोण. जर मराठीत कोण असेल तर लिहायचं समान पाया असलेले त्रिकोण. हे अशा पद्धतीने गणित आहे आणि त्याचा रेशो निघाला अशा पद्धतीनं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर किती असेल 1/2. पहा, हे तुमचं आन्सर असेल. ओके, लिहून घेत असेल टेक द स्क्रीनशॉट. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला असं काय इथे देखील फिगर दिलेली आहे आणि त्यात सांगितलं PS परपेंडिक्युलर RQ, PES परपेंडिक्युलर RQ किंवा QR, त्याचबरोबर QT परपेंडिक्युलर PR. तर दोन्ही वेळेस ट्रायंगल PQRच आपल्याला घ्यावं लागेल, कारण इनर ट्रायंगल PQR. तर पहा, तर त्रिकोण इनर ट्रायंगल PQR मध्ये हा जर PQR घेतला तर QT ला काय करू आपण, इनर ट्रायंगल PQR QT is height and PR is corresponding base. किंवा एक मिनिट उलट घेतलं ते काय करू, PR is base and QT is corresponding height. ह्या ट्रायंगल मध्ये घेतलं. जर इकडून घेतलं तर का पहा, इनर ट्रायंगल PQR मध्ये QR is the base and PS is corresponding height. किंवा हाईट बी घेतलं तर चालतंय. corresponding height. जर एखादा कोण मराठी माध्यम असेल तर सरळ सरळ लिहायचं, त्रिकोण PQR मध्ये PR हा बेस आहे आणि QT ही उंची आहे. त्याचबरोबर त्रिकोण PQR मध्ये QR हा पाया असून PS ही त्याची संगत उंची आहे. अशा पद्धतीने लिहायचं. तर पहा, दोन्ही वेळेस एरिया ऑफ ट्रायंगलच घ्यावं लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, इथंही एरिया ऑफ ट्रायंगल PQRच. पहिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR मध्ये PR बेस आहे. PR बेस P आणि R बघा, हा PR बेस आणि हाईट काय सांगितलेली आहे, QT सांगितलेली आहे.
त्याचबरोबर इकडं क्यू आर बेस किंवा हाईट कोण सांगितलेली आहे, पी एस सांगितलेली आहे. आता बघा इथं आपल्याला काय काय दिले त्या पद्धतीने आपल्याला काय काय काढायचं ते आपल्याला लक्षात येईल. आता इथं 1 बाय 1 झालं, हे दोघंही कॅन्सल झाले. इथं शिल्लक राहील काय 1 बाय 1. पी क्यू आर कॅन्सल झाला. मग इथं पी आर इंटू क्यू टी आणि क्यू आर इंटू पी एस हे अशा पद्धतीने झालं. तर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तिरकट गुणाकार. क्यू आर गुणुले पी एस ने 1 ला गुणलं तर काय झाला, क्यू आर गुणुले पी एस झाला. आणि 1 ने ह्याला गुणलं तर काय, पी आर इंटू क्यू टीच राहील. तर पहा किमती पुट करून टाकू. क्यू आर म्हणजे आर क्यू किती असेल, 6 असेल. पी एस 6च असेल. पी आर 12 असेल आणि क्यू टी फाइंड करायची. तर पहा 6 झालं 36. गुणाकारातला खाली घेतला, भागाकारात 12 बरोबर क्यू टी असेल. 12 1 12 12 3 36 म्हणजे इज इक्वल टू क्यू टी इज इक्वल टू किती झाला, 3 झाला. म्हणून क्यू टी इज इक्वल टू 3 युनिट म्हणा किंवा मराठीत असेल तर एकक म्हणा. ओके, अशा पद्धतीने क्यू टीची व्हॅल्यू फाइंड करा म्हणलं होतं. क्यू टी बरोबर किती आलं, 3. पहा एकदम इझी आहे. इथं तुम्हाला रिझन लिहावं लागेल. बघा पहिलं आपण जे दिलेलं आहे पहिला खाली घेतो. क्यू टी इज इक्वल टू 3 युनिट एकक. जे तुम्हाला पहिली प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं होतं ते पहिली प्रॉपर्टी तर तुम्ही लिहून घ्यायचं. का असेल पहिली प्रॉपर्टी, जे दिलं होतं ना तिथं बेस पण इक्वल नाही, हाईट बी इक्वल नाही. तेच रेशो ऑफ द एरियाज टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ द एरियाज टू ट्रायंगल्स द इक्वल. इथं लिहितो मी थोडं. रिमेंबर दिस मधलं पहिलं, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल to the ratio of the corresponding of their bases and corresponding heights. ओके, अशा पद्धतीने लिहून टाकायचं. म्हणजे हे तुमचं झाला थर्ड क्वेश्चन एकदम क्लिअर झाला. ओके, अशा पद्धतीने पहा लिहून घ्यायचं असेल टेक द स्क्रीनशॉट. पुढला प्रश्न फोर्थ वाला इथं दिलेला आहे बघा. adjoining figures AP perpendicular BC, AP perpendicular BC, AD parallel BC, AD parallel BC. Find the area of triangle ABC and area of triangle is to area of triangle BCD असं म्हटलेलं आहे. तर पहा एकदम इझी क्वेश्चन्स आहे. आता इथं जे दाखवले ते 2 पॅरलल लाईन दाखवले आहेत. AD पॅरलल BC. इथून आपण जर आन्सर सुरू केला तर त्याच पद्धतीने असेल AD पॅरलल BC. इथं काय मिळलं, मी इथं कन्स्ट्रक्शन करून घेतलंय, क्यू घेतलाय DQ. कारण एरिया ऑफ ट्रायंगल ABC पहा ABC हा एक ट्रायंगल झाला आणि दुसरा ट्रायंगल BCD ह्याच्यासाठी एक हाईट करून घेतली मी क्यू. 2 पॅरलल लाईन्स म्हणल्यानंतर हाईट कशी असेल, इक्वल असेल. क्यू घेतलं मी तिथं AD पॅरलल BC, AD समांतर BC घेतलं. म्हणजे हे 2 रेषा कशा झाल्या, AD आणि BC समांतर झाल्या. तर पहा इथं मला अजून एक घेता येईल, AP बरोबर DQ इक्वल हाईट, समान उंची. 2 समांतर रेषा म्हणजे की उंची कशी असली पाहिजे, समानच असली पाहिजे. वहीच्या 2 रेषा आहेत सरळच राहतात, नाहीतर एक खाली एक वरी एक खाली एक वरी असं असत नाही. त्यामुळे हे 2 रेषा पॅरलल आहेत. इथे AP जेवढे असेल तेवढंच इकडं DQ असेल. तर पहा एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला सॉल्व्ह करायचंय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर पहा ABC मध्ये ABC मध्ये AP काय असेल, हाईट असेल. तर BC का असेल, बेस. BCD पहा BCD घ्यायचं आपल्याला, BCD. तर याच्यात अजून परत DQ हाईट आणि BC परत बेस. काय बेस बेस इक्वल कटला म्हणजे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस, समान पाय असलेले त्रिकोण, निघणार कोणातून उंचीच्या प्रमाणात. AP बाय DQ. DQ म्हणजेच कोण आहे हो, परत AP आहे. DQ ला उडवलं तिथं घेतलं परत AP, हे कॅन्सल झालं म्हणजे उत्तर आलं 1/1. म्हणून इथं लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD बरोबर किती असेल, 1/1. त्यालाच रेशो मध्ये दिलेला आहे आपल्याला असं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC
is to area of triangle BCD is equal to 1/1 अशा पद्धतीने गणित सॉल्व करता येते. पहा लिहून घ्यायचं असेल तर एक स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो हा लास्ट 5वा क्वेश्चन. त्याच्यातला एखादा प्रश्न 100% पेपर मध्ये असतोच. तर पहा याच्यामध्ये काय दिले PQ परपेंडिक्युलर BC आणि AD परपेंडिक्युलर BC दिलेला आहे. यांचे रेशो काढ. फाइंड द फॉलोइंग रेशोज असं म्हटलेलं आहे. तर पहा AP PQB कुठं आहे बघा. PQB हा ट्रायंगल आहे. तर याच्यामध्ये बेस कुठला असेल BQ आणि हाईट कुठली असेल PQ. तर PBC कुठं आहे बघा PBC. तर याच्यामध्ये PBC मध्ये BC बेस आणि हाईट कुठली असेल PQ. तर पहा PQ कॅन्सल झाला. उत्तर किती आलं BQ/BC. इथे काय म्हणावं लागेल हाईट इक्वल झाली. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बघा PQ म्हणजे हाईट झाली म्हणजे इथं हाईट. ओके बस एवढंच उत्तर आहे. उत्तर आलं BQ/BC. सेकंड वाला PBC कुठं आहे PBC. तर बघा BC हाईट आणि PQ परत सॉरी BC बेस PQ परत हाईट ABC का असेल BC बेस आणि AD हाईट. BC कॅन्सल झालं. आन्सर आलं PQ/AD. इथं रिझन का असेल इथं BC म्हणजे बेस इक्वल झाला इथं. तर तेच लिहायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस म्हणजे समान पायांची त्रिकोण समान उंचीची त्रिकोण. बा तिसरं पण तसलाच एकदम इझी आहे. आता इथं बघा इथलंच ABC ते आलं. तर ABC बा ABC BC बेस आणि AD हाईट. BC इंटू AD ADC कुठं आहे हो ADC. तर इथं DC बेस आणि हाईट AD. कधी बी लंब असेल असं 90 डिग्रीचं दाखवलेलं असेल तर ते हाईट असते हे लक्षात घ्यायचं. तर AD कॅन्सल झालं. शिल्लक राहिलं काय BC/DC. रिझन का असेल इथं AD म्हणजे हाईट दाखवली इक्वल. तेच लिहायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. पहा तुम्ही डायरेक्ट असे लिहू शकता. पुन्हा नंतर आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू BC/DC. ओके अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. त्यानंतर ADC भागिले PQC. पहा ADC का असेल DC इंटू AD. PQC कुठं आहे PQC QC इंटू PQ. QC बेस. आता याच्यात काय कॅन्सल होते का काहीच कॅन्सल होत नाही म्हणजे आन्सर हेच असेल एरिया ऑफ ट्रायंगल ADC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर DC इंटू AD बाय QC इंटू PQ. ओके इथं रिझन काय देणार प्रॉपर्टी पहिली आपली जी काय प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला लिहिता येईल. तिथं ती जी प्रॉपर्टी होती ना आपली रिमेंबर दिस मधली ती प्रॉपर्टी लिहून घ्यायची. रेशो ऑफ द एरियाज बेस इंटू हाईट अशा पद्धतीनं लिहून घ्यायचं ते. ओके तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा लास्ट क्वेश्चन होता 5वा. इथं तुमचं 1.1 फायनल होत आहे संपत. तर पहा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल सरळ कमेंट वगैरे लिहित चला आणि सगळेजण व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना वगैरे दाखवा. ओके तर इथं 1.1 संपत आहे. तर बाकीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. लिहून घ्यायचं असेल टेक दिस स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. ओके पुढचा पिरियडमध्ये आपण थेरम आणि 1.2 पाहणार आहोत. ओके धन्यवाद.